आपण बनवू शकतो. तिसरं जे आता सांगितलं गुलाबभाऊंनी की तिथे आपण डायरेक्ट ऊसापासून बनवू शकतो. आम्हाला असं वाटतं की आता कर्नाटकचा एक कारखाना आहे रेणुका शुगर, त्यांनी डायरेक्ट ऊसापासून इथेनॉल बनण्याची त्यांनी तयारी दर्शवली, त्यांनी टेंडर भरले. पण आम्ही ते भरलं नाही, कारण का आम्हाला असं वाटतं की तो रेट अजून 10 रुपयाला जर वाढला तर मग आपल्याला डायरेक्ट ते परवडू शकतं. आणि शेवटी कसं आहे की शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं, एखादा कारखाना म्हणजे आपल्या परिसरातले दोन्ही कारखाने म्हणजे विग्नर पण असेल आणि भीमाशंकर हे अतिशय चांगले आणि ताकदवान कारखाने आहेत, चांगल्या पद्धतीने चालवतात. त्यामुळे तिथं रिकव्हरी चांगली असते, तिथं कारखाने पण जास्त दिवस चालतात आणि तुमच्या सर्वांचं त्या कारखान्यावर पण प्रेम आहे असं दिसतंय. आणि ते कारखाने पण आपल्याला कुठल्याही पद्धतीने तुमच्यावर दुर्लक्ष करत नाही असं मला खरं तर वाटतं. त्याचा अर्थ आम्ही सर्वजण आमच्या परिसरात करतो असं नाही. पण महत्त्वाचं काय की आपल्याला साखरेबरोबर आज साखर नुसती बनवायची तर परवडत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला एथेनॉल लागेल, त्याच्याबरोबर आपल्याला पॉवर लागेल आणि पॉवर बरोबर मग आपण जो रेट साखरेचा असतो तो आपण नीट विकला पाहिजे. आज काय होतंय की आज पूर्वीच्या शासनाने आपल्याला 2200 मेगावॉटची परवानगी दिलेली पॉवर विकण्यासाठी, आज ती फुल भरली. आता आपण काय म्हणतोय की हे बघा आपल्या या आता समजा जुन्नरचा परिसर घ्या, याच्यातल्या मुलांना जर आपल्याला काम करायचं असेल तर त्यांना मुंबई पुण्याला जावं लागतं. आता मुंबई पुण्याला का जावं लागतं की तिथे काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आहे, इथं काही तसं बघितलं तर आपल्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा एखादा प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे इंडस्ट्रीची अडचण असू शकते. पण विषय असा आहे की हे मुलं कुठे जातात, शहरात जातात. पण साखर कारखाना कुठे, हा ग्रामीण भाग आहे. तिथं जे लोक काम करतात ती कोणाची मुलं, ती शेतकऱ्याची मजदुराची मुलं. ती जर आपल्याच गावामध्ये राहिली तर त्याचे जे घरचे आई वडील असतील त्यांनाही खरं तर चांगलं वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या परिसरातली मुलं आपल्या परिसरातच राहावं असं आपल्या सर्वांना वाटतं. पण आता काय झालंय की नवीन पॉवर प्लांट टाकायचं झालं, नवीन आपल्याला को जनरेशन युनिट टाकायचं झालं तर आज त्याला परवानगी मिळत नाही. आता जी परवानगी मिळाली ती 4 रुपयाला मिळाली, त्यात काहीही परवडत नाही. त्यामुळे आपलं काय म्हणणं आहे, हे बघा ह्या ज्या कारखान्यात हे ग्रामीण भागात, ग्रामीण भागामध्ये जर पॉवर बनली तिथल्या परिसरामध्ये असणारे शेतकरी, त्या शेतकऱ्याचे जे फीडर आहे त्या फीडरपर्यंत जाताना पॉवर हे कमी वाया जाते. लगेच शेतकऱ्यांनी तिथं जर वापरली आणि त्यांना जर आपण काही अधिकचा काळ नाहीतर काही जो 8 तास आहे तो पण वेळेत मिळाले तर त्यात शेतकऱ्याचं बरं होईल, मुलं तिथंच काम करतील. तिसरं चौथं काय की तुम्ही जर सोलारवर बोलताय, बाकी इतर गोष्टीवर बोलताय, त्याच्यापेक्षा जर तुम्ही या कारखान्यावर फोकस केला शुगर फॅक्टरीवर तर मग त्यातून फायदा काय होतो की तिथं नोकरी तिथं मिळते, तिथल्या शेतकऱ्याचा ऊसाला चांगला भाव आपल्याला देता येतो. आणि या सर्व दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं तर कारखाना हा सगळ्यात चांगली गोष्ट, कॉपरेटिव्ह असून तर प्रायव्हेट आपल्या परिसरामध्ये असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्या मीटिंग होतात, मीटिंगमध्ये CM साहेब असतात, आपले नेते मंडळी असतात आणि त्यांचे मिनिस्टर लोक असतात. आता आमची चर्चा मी हा मुद्दा तिथं मांडत होतो तर तिथे आपले ऊर्जा मंत्री आम्हाला सहज म्हणून गेले, अहो तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही पॉवर घेतोय, आम्ही आज लाईट घेतोय, फार स्वस्तात घेतोय. म्हणलं साहेब कुठली, ते म्हणले सोलार. म्हणलं साहेब कितीला घेताय, ते म्हणले 2.5. बरं ठीक आहे साहेब, 1-2 मेगावॉटचा प्रोजेक्ट असेल, किती लोक काम करत असतील 1-2 जण. मी म्हणलं शुगर फॅक्टरीमध्ये किती करतात साहेब तुम्हाला माहिती आहे का, 1000 लोक. किती लोक त्याला ऊस देतात साहेब, 20,000 लोक. मग तुम्ही मला सांगा, जर ही जी सबसिडी आहे, जो पॉवरचा रेट आहे तो जर 6 रुपये अधिक 1000 मेगावॉट दिला असणार, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी जर ते टाकलं, भलं कोणाचं होणार आहे, तिथल्या शेतकऱ्याचं. आता तुम्ही एक समजून घ्या, ग्रामीण भागातलं अर्थकारण जर आपण बघायला गेलो, फक्त शेतकरी हा अर्थकारण चालवतो असं नाही. तिथं शेतकरी महत्वाचा आहे, मजूर महत्वाचा आहे, तिथं असणारी बाजारपेठ महत्वाची आहे, तिथं असणारे शिक्षक महत्वाचे आहे, छोट्या मोठ्या फॅक्टरी, तिथं असणारं सायकल नीट करण्याचं दुकान हेही महत्वाचं आहे. आणि जेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा येतो तो शेतकरी जाऊन कुठं पेट्रोल घे, कुठं गाडी घे, तर घराचा खर्च असतो तो करतो, मार्केट त्याच्यामुळे चालतं. आणि आपल्या परिसरामध्ये डॉक्टर पण असतील तर तिथं समजा एखादा खर्च जर कोणाचा करा, एक तुम्हाला सांगतो, आज आम्ही भारतातलं सगळ्यात मोठं आरोग्य शिबिर 2 वर्ष जिल्हा परिषदच्या मदतीने आमच्या परिसरामध्ये घेतलंय, आपल्या तालुक्यामध्ये पण झालंय. पण तिथे जेव्हा आम्ही चर्चा करतो, गेल्या 4 वर्षात काय झालं, राजकीय मी बोलत नाही, पण तिथे जे मजूर आहेत, काही शेतकरी आहेत, त्यांना जर सांगितलं अहो तुम्हाला मोतीबिंदू झाला, तुम्ही ऑपरेशन करून घ्या, नाही तर पुढच्या 3 वर्षात तुमचं दिसणं कायमचंच कमी होईल. एखादा समजा हृदयाचा विकार असेल, अरे ते लहान बाळ आहे, त्याचं ऑपरेशन आत्ता कर, मोठं झाल्यानंतर त्याला त्रास वाढू शकतो.
ती लोक काय म्हणतात, साहेब हातावरचं पोट आहे, आज आम्हाला अडचणी आहेत, आज जर आम्ही कामाला नाही गेलो तर आम्हाला तिथं येता येणार नाही, आम्हाला 10 दिवस द्या, 20 दिवस द्या. पण 10 दिवस आपण फोन केले तरी ती लोक येत नाही. त्याचा अर्थ मुद्दामून करतात का? नाही. तशी परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये आहे. आज 60% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात. 11% लोक हे भारताच्या लोकसंख्येचे शेतकरी आहेत आणि त्यांचं कुटुंब घेतलं तर ते आपलं मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यामुळे मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आपण म्हणजे शासनाचं चुकतं कुठं? शासनाचं चुकतं असं की ग्रामीण भागाकडे बघत असताना त्यांना फक्त एकच कुठलं तरी व्यक्ती दिसतात आणि ते म्हणतात की यांची टक्केवारी खूप कमी. म्हणजे उत्पादन करणारे लोक हे फार कमी आहेत आणि खाणारे लोक, साखर खाणारे लोक असतील, टोमॅटो खाणारे लोक असतील, कांदे खाणारे लोक असतील, नाही तर मला तुम्ही सांगा की समजा आपण काय बघतो, पवार साहेब काय बघतात? पवार साहेब बघतात की शेतकऱ्याचं भलं झालं, ग्रामीण भागाचं भलं झालं तर अख्खं जे आपले अर्थकारण आहे देशाचं ते नीट चालेल, ही पवार साहेबांची दूरदृष्टी. आता हे लोक काय बघतात, अरे मला मतदान कसं मिळेल? पुण्याची लोक जे टोमॅटो खातात, कांदा खातात, त्यांना जर कमी रेटमध्ये टोमॅटो मिळाला, कांद्याचा भाव काय आज? पूर्वी असं झालेलं का? पवार साहेब लगेच काय निर्णय घ्यायचे? पवार साहेब आणि आपल्या विचाराची सरकार होती, तुम्ही बाहेर घेऊन जायचं तर बाहेर घेऊन जावा, नाफेडला सांगा की तुम्ही कांदा तिथं विकत घ्या. टोमॅटोचं तसंच असायचं, कधी रेट खाली आले तर आपल्या या परिसरातून लगेच साहेबांना फोन जायचा, साहेब लगेच निर्णय घ्यायचे की आता आपण असं करू तसं करू, रेट वाढले पाहिजे, त्यासाठी ही स्कीम आणू ती स्कीम आणू. साखरेच्या बाबतीत तेच करायचे. आणि हे करत असताना पवार साहेबांचा एकच विचार होता की आपलं ग्रामीण भागातलं अर्थकारण हे चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे ना. ते जर चांगलं चाललं तर मग आपला शेतकरी, आपला मजूर आणि सगळ्यात महत्वाचं पवार साहेब फक्त आता जे शेती करणारे शेतकरी नाही तर मजुरी करणाऱ्या लोकांचा विचार करत नव्हते. त्या मजुराचे नाही त्या शेतकऱ्याच्या जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. याच्यासाठी पण त्या शेतकऱ्याकडे जर पैसा असेल तर ते शिक्षण हे चांगलं होऊ शकेल आणि शिक्षण जर चांगलं झालं तर त्या मुलांना नोकरी मिळेल. आणि नोकरी द्यायची असेल तर पवार साहेबांनी आणि आपल्या विचाराच्या सरकारने कधी नुसते शब्दात खेळले नाही. त्यांनी MIDC असेल, कारखाने असतील, डेव्हलपमेंट असेल, त्या सर्व गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि हे सगळं लक्ष दिल्यामुळे आपली जर तुम्ही बेरोजगारीचं प्रमाण होतं जे पूर्वीचं होतं ते फार कमी होतं आणि आज जो समाजामध्ये उद्रेक चाललाय त्याला मुख्य कारण आहे बेरोजगारी. आज आपल्या हाताला काम नाही आणि जे मुलं आज ग्रॅज्युएट डिग्री घेऊन आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहेत, ते आता कुठेतरी शेतामध्ये काम करतात, पण त्याला करायचं नाही. मोठा भाऊ काम करतोय पण लहान भावाला कुठं नोकरी मिळत नाही म्हणून त्याला तिथं जावं लागतंय. 10 एकर जमीन असेल, 2 एकर जमीन असेल तर पुढे जाऊन कदाचित ती 1 एकर होऊ शकते. त्यामुळे ती दूरदृष्टी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि पवार साहेबांचा विचार जोपासणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांचा विचार हे पुढे घेऊन जाणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते पुढे घेऊन जाण्याची जितकी जबाबदारी आमच्या सर्वांची तितकी जबाबदारी आपल्या सर्वांची. तर मला असं वाटतं म्हणून आपण समाजाचा विचार करत असताना, आपण विचार करत असताना आपल्याला कधीही आपल्याला डेव्हलपमेंटचा विचार हा केलाच पाहिजे, ग्रामीण भाग असो नाही तर शहरी भाग असो. आता मला विचारलेला प्रश्न वेगळा होता पण मी तिसरीकडेच गेलो, पण मला आपल्या सर्वांना काही गोष्टी मी जे सांगितले समजले असतील असं मला मनापासून वाटतं. दूध उत्पादक अनेक आहेत मी पाहतोय. आपण जर दुधाच्या संबंधात काय असेल तर निश्चित प्रकारे विचारा, चर्चा करा, प्रश्न मांडा. सरकार चांगलं आहे नाही चांगलं आहे, पवार साहेबांनी निर्णय चांगला घेतला नाही चांगला घेतला, काहीतरी बोला. एक प्रश्न विचारलाय रमेश भुजबळ यांनी. दूध व्यवसाय ही स्टॅबिलिटी व पशुखाद्याचे दर याबाबत शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळण्यासाठी म्हणजे पशुखाद्य कमी किमतीत मिळण्यासाठी काय करावं लागेल? सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ह्या व्यवसायात मोठा सहभाग असल्यामुळे या व्यवसायाला कशा प्रकारे राज्यस्तरीय धोरण आखलं पाहिजे? हे फीड कॉस्ट. आता फीड कॉस्ट म्हणजे तुम्ही जे पशुखाद्य आहे त्याचा रेट जर आपण विचार केला आपल्या सर्वांना असं वाटत असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये रेट वाढले. त्याला मुख्य कारण आहे की मका मोठ्या प्रमाणात वाढली आणि सोयाबीनचे रेट पण मोठ्या प्रमाणात वाढले आणि जे आपलं कॉटन DOC असतं म्हणजे आपण जो तेल काढतो त्या ह्याच्यातून ती महाग झाली. या सर्व गोष्टी महाग झाल्यामुळे फीड महाग झाली. त्याला मुख्य कारण म्हणजे आत्ता असणारा दुष्काळ. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला
आत्ता काय करता येईल आणि उद्या काय करता येईल याच्यावर आपण सर्वजण विचार करू शकतो. आत्ता काय करता येईल तर ते जे करायचं ते सरकारला करावं लागेल. त्याला कारण असं आहे की गेल्या 2015 दुष्काळ केला 14-15 13-14च्या आसपास आपला दुष्काळ आलेला. तेव्हा तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी चाऱ्या छावण्या चालू होत्या. आता त्या का होत्या की आता तुम्ही जर बघितलं आज पुणे जिल्ह्याचं बघितलं तर जानेवारी नंतर आपल्याला चारा पुरणार नाही. जिथं पाणी आहे चांगली गोष्ट आहे, पण पुणे जिल्ह्याचं जर आपण बघितलं फक्त बीड हा परिसर वगैरे तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. पण जर आपण पुणे जिल्ह्याचं गेलं जानेवारी नंतर आपल्याला चारा पुरणार नाही तर तिथे आपल्याला शासकीय लोक शासकीय यंत्रणा त्यांनी मदत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे हा जो वाईट काळ आहे कारण का सगळीकडे खर्च हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. उत्पादन आता जसं की मका मोठ्या प्रमाणात वाढली तर याच्यामुळे आपल्याला स्वस्तात किती देता येईल हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण शासनाने आता आपल्याला जे छावण्या त्या छावण्या चालू करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण का आज चारा मिळत नाही. दुसरी गोष्ट आज जर दुधाचा भाव बघितला तर दुधाचा भाव त्यांनी 25 रुपये सांगितला असला तरी जे वरचे 5 रुपये आहेत ते कोणालाही आजपर्यंत मिळाले नाहीत. काही ठराविक लोकांना मिळाले असतील तेवढेच. फक्त सोलापूरचे कोणतरी मंत्री आहेत त्यांचं नाव मला माहित नाही, कोऑपरेटिव्ह मिनिस्टर, त्यांचं काहीतरी ऐकलं 24 कोटीचं. आता ते त्यांनाच मिळालं बाकी कोणालाच मिळालं नाही. कदाचित बाकीच्यांचे पैसे तिकडे गेले असते. पण महत्वाचं काय की ती सबसिडी ज्या पद्धतीने डिझाईन केली तर त्याच्यात कसं आहे पूर्वी कसं असायचं 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपये जी सबसिडी ती डायरेक्ट शेतकऱ्याला नाही तर तिथं असणाऱ्या जे कॉपरेटिव्ह नाही तर प्रायव्हेट जे दूध संस्था आहेत त्यांना ती मिळायची. आता काय केलं की त्यांनी कंडिशन टाकलं तुम्ही पावडर बनवली तरच तुम्हाला मिळेल, तुम्ही जर ब्रँडेड केलं तरच तुम्हाला मिळेल, साधं दूध पॅकिंग करून जर तुम्ही विकलं तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही मला सांगा दूध देणारा हा शेतकरी एखादा पॅकिंग करतो, एखादा दूध पावडर बनवतो, एखादा काहीतरी दही बनवतो, त्याला त्या शेतकऱ्याची चूक आहे का? नाही. तरी सुद्धा तुम्ही भेदभाव काय करता जसं आपल्या जेव्हा हे झालेलं कर्जमाफी तेव्हा आपल्याला कसं एका हिरव्या यादीत टाकलं, एकाला लाल यादीत टाकलं, अजून कुठली यादी होती माहित नाही. तसंच इथं तू पावडर बनवतो का, तू दूध बनवतो का, हे म्हणजे त्याचा अर्थ शेतकऱ्याचा चूक नसताना सुद्धा शेतकऱ्याला भुर्दंड आज बघावा लागतोय, सोसावा लागतोय. तर मला असं वाटतं की हे जे धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे. पण तुम्ही जर कॉस्ट बद्दल बोलला तर आपल्याला आपल्या हातात काय सांगतो मी शासनाने हे छावण्या ह्या चालू केल्याच पाहिजे. छावण्या जर चालू झाल्या तरच मी सांगतो आपला दूध व्यावसायिक जो आहे शेतकरी तो टिकू शकेल, नाही तर तो टिकू शकणार नाही. आज तुम्ही वाडं घ्यायला गेला तरी 2200 रुपयाला वाढ आहे आज टन. आणि जर तुम्ही मका घ्यायला गेला नुसती कच्ची मका घेतली म्हणजे त्या कणसा सकट ती सुद्धा आता 2500 रुपयाच्या आसपास गेली. आता हे सगळं घातल्यानंतर दुधाचा रेट कितीला जातो? 27ला जातो. खर्च परवडणार आहे का या 25 रुपयात? पण त्यात पण 5 रुपये मिळत नाही. महिनाभर हे आपले काही जे सगळे दूध संघ आहेत कसे तरी देतील. त्यानंतर समजा खिशातच पैसे नसतील तर द्यायचे कुठून हा मोठा प्रश्न सर्व ज्या दूध जे संकलन करणारे लोक त्यांच्या समोर आहे. आता तुमच्या हातात काय? आता तुमच्या हातात नाही तर जर लांबचा विचार केला तर आपण केव्हीके मध्ये पण कदाचित महेश साहेब सांगतील तुम्हाला की बारामती केव्हीके आणि या केव्हीके मध्ये पण आपण हायड्रोपॉनिक्सचा विचार करतो. हायड्रोपॉनिक्सवर जर खर्च करायचा गेला तर 50,000 खर्च होतो. त्याच्यात काय असते मका आपण घ्यायची ते असं एक खोली केलेली असते, स्वस्तात असते, 50,000 ती बसते. तिथं एक ट्रे असतात त्यात मका टाकतात आणि त्याच्यात फक्त ते आपण स्प्रिंकलर असो तसं पाणी मारतो. जर 50,000 तुम्ही खर्च केला तर त्याच्यात 10 जनावरं हे टिकू शकतात. तो एक विषय तुमच्या समोर आहे. त्याच्या व्यतिरिक्त सायलेज हा एक नवीन प्रकार आहे. तुम्ही बारामतीला आहे कदाचित आपल्या पण केव्हीके मध्ये आहे तेही तुम्ही समजून घ्या. सायलेज आपल्याला करता येईल. आता कारखाना चालू आहे, ऊसाचं वाढ तुम्हाला मिळेल. आता जर सायलेज करून ठेवलं त्याला एक विशिष्ट पद्धत असते ती जर तुम्ही करू शकला आणि त्याच्यात फक्त ऊसाचं वाढ असल्यामुळे त्याच्यात थोडंसं तुम्हाला अधिकच्या काही गोष्टी टाकाव्या लागतील. त्या जर तुम्ही टाकलं तर तुमचा उन्हाळा निघू शकेल, नाहीतर अडचणी मोठ्या आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय त्याच्यात जर दूरदृष्टी ठेवायची झाली तर दूध आपल्याला प्यायला लागेल का? लागेल. उद्या जाऊन आपल्याला दुधाचे वेगवेगळे पदार्थ हे मोठ्या प्रमाणात वाढतील का? वाढतील. त्यामुळे दूध व्यवसाय हा चुकीचा व्यवसाय का? नाही. पण आता जे शासकीय परिस्थिती आहे, जे शासन आहे ज्या पद्धतीने वागते त्याच्यामुळे खरं तर अडचणी त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. दुसरं एक महत्वाचं आहे जे आपण पेपरमध्ये वाचलं असेल, भेसळीचं दूध. भेसळीचं दूध असं म्हणलं जातं 30 ते 40% आहे असं म्हणतात. आपण घटकाभर धरू 20%. आता उद्या समजा भेसळ
टाईटच केलं त्यांनी आणि भेसळीचं दूध जर कमी झालं, त्याच्यात शेतकरी भेसळ करत नाहीत, पण मध्ये जे असणारे काही लोक असतात त्यात मी ट्रेडर करतात असंही म्हणत नाही, पण काही वेगळ्या डोक्याचे लोक असतात त्यात ते भेसळ करतात, त्यात तो नफा कमवण्याचा प्रयत्न करतात आणि भेसळीचं दूध जर आपण उद्या थांबवलं तर लगेच तुम्हाला सांगतो 20% दूध कमी होईल, म्हणजे जे खोटं दूध आहे, जे खराब दूध आहे, आणि 20% दूध कमी झालं की आपला जो अधिक दुधाचा प्रश्न आहे तो लगेच संपू शकतो. त्यामुळे त्याच्यावर जर कोणी काम केलं त्याचाही फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे दुधाचा विचार करत असताना आपल्याला लांबचा विचार करावा लागेल, पण हा विचार करत असताना शेती असा विषय त्याच्या शासनाचा जर पाठिंबा नसेल तर कुणीही काही करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला समजणारी सरकार तिथे असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे करत असताना पुढे जाऊन काही गीर गाय घेत आहेत, मी आता 2,500 का 3,000चं 1 किलो हे बघितलं तूप, ते तूप तसं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यामुळे तूप असेल, दही असेल, तुम्ही साधं दूध पण विकायला गेलं तरी 75 रुपयाला जाऊ शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी गाईचा जे हे दूध उत्पादनाची कॅपॅसिटी ती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवावी लागेल आणि त्याच्यात आपल्या NDDB वगैरे मोठ्या प्रमाणात काम करत आहे. दादा, शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस केंद्रामध्ये कृषी मंत्री होते त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना शेती करणं अतिशय सोपं जात होतं. शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करत होते. परंतु दादा, हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहे. शेतकऱ्यांना शेती करणं खूप मोठं मुश्किलीचं झालं आहे. त्यामध्ये या सरकारने रात्रीची लाईट दिली. रात्रीची लाईट असल्या कारणाने साप यांची अतिशय भीती असते. जुन्नर तालुका बिबट्यापूर्ण क्षेत्र असल्यामुळे रात्रीचे शेतीला पाणी देणे खूप अवघड होत आहे. तसेच दादा, शेतीची औषधे खते 50% वाढ केल्यामुळे शेतीची फवारणी करणे, शेतीला पाणी देणे, त्याचप्रमाणे खते देणे हेही खूप अवघड झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला अजिबात बाजारभाव नाही. मग त्यामध्ये कांदा असेल, दूध असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल. तसेच मुद्दा नंबर 4, शेतीचे आयात धोरण म्हणजे या सरकारचे कस खाऊ धोरण आहे. एकंदरीत शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये उडालेला आहे. तर आपण याबद्दल काय करतो? रमेश भाऊ, तुम्ही सांगितलं की पूर्वी शेतकरी फार मनापासून काम करायचे. मला एवढंच सांगितलं तुम्हाला, पूर्वी करत होते ना आजही करतात. विषय एवढाच आहे की जसं तुम्ही वेगवेगळे विषय सांगितले तर परत एकदा माझं उत्तर एवढंच असेल की आपली अडचण समजून घेणारे लोक तिथे लागतील. नुसतं तुम्ही जर AC मध्ये बसून पेपरवर एखादं धोरण बनवलं असेल त्यातून आपल्याला काही मिळणार नाही. आता छोटी गोष्ट सांगतो, आपल्याकडे मला माहीत नाही, पण जर इन्शुरन्सचा म्हणजे आपलं काय म्हणतात विमा आपल्या सर्वांचा कापून घेतला जातो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज तुम्हाला नफा किती मिळतो हे माहीत नाही. आज भारतामध्ये ज्या सगळ्या विमा कंपन्या त्या शेतकऱ्याकडनं 15,000 कोटी रुपयाचा नफा या विमा कंपनी हे आता कमवत आहे. त्यामुळे असे वेगवेगळे विषय ते कदाचित आपल्याला वाचनात नसतील नाही तर आपल्याकडे आले नसतील, पण जे सर्वजण नुसतं व्यवसाय नाही तर नुसतं त्याच्यातून नफा नाही तर नुसतं आपलं कुठंतरी फसवायचं असं करण्याचा जर हे शासन प्रयत्न करत असेल तर मी तुम्हाला सांगतो त्यात आम्ही काहीच करू शकणार नाही. पूर्वी आपण छापा मारायचो, आता फक्त तुम्हाला बटन दाबावं लागेल. नारायणगाव आणि परिसरातले अनेक व्यापारी पण इथं आलेले आहेत. व्यापाराच्या संदर्भात पण अनेक अडचणी आहेत. दादा व्यापार क्षेत्रामध्ये पण अत्यंत निगडीत असल्यामुळं तुम्ही तुमचा जरा संवाद साधला तर खूप बरं राहील. एका कृषी कन्याने एक प्रश्न विचारला दादा की शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावं का? जैविक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग. दुसरं, उस्मानाबादमध्ये पवार साहेब म्हणाले होते की पिठाची शेती करा ऊसाच्या ऐवजी. तिसरा मुद्दा आहे की आता जे BJPचं सरकार आहे ते पीक विमा करायला सांगतंय, पण बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा काढला आहे तरी त्याला आता 12 महिने उलटून गेले. सर्वे होऊन शेतकऱ्यांना अजून विमा मिळालेला नाही. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, काय भूमिका आहे? चौथा मुद्दा,
आजची काळाची गरज आहे का? गट शेती करणे याबाबत तुमचं मत काय? आता ऑर्गॅनिक बद्दल बोलायचं झालं तर मला तुम्ही जर विचारलं, मी तसं बरेच युरोप असेल, म्हणजे काही मोठमोठ्या लंडन आता सगळ्या परिसर मी फिरलो, दुबईला मी गेलो. ऑर्गॅनिक शेती जर करायचं हे माझं म्हणणं आहे. ऑर्गॅनिकपेक्षा विषमुक्त शेती त्याच्यावर जरा जास्त लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिकमध्ये प्रोडक्शन हे कमी होऊ शकतं, उत्पादन कमी होऊ शकतं, त्याच्यामध्ये खर्च वाढू शकतो. जर आपण विषमुक्त याच्यात औषधं आपण टाकत नाही, रेसिड्यू फ्री अशी जर शेती केली तर त्याचा अधिकचा फायदा होऊ शकतो, कारण त्याच्यात उत्पादन खूप कमी होत नाही आणि त्याच्यातून नक्कीच आपण जर त्या ग्राहकाला समजू शकलो की हे विषमुक्त आहे तर त्याच्यातून नक्कीच फायदा होतो. आता तुम्ही विचारला शेवटचा प्रश्न की त्याच्यात तुम्ही गट शेती करावी का? आता तुम्ही गट शेती केल्याचा फायदा काय? आता तुम्हाला ड्रिप घ्यायचे, तुम्ही एकटा गेला म्हणला मला एकरभर ड्रिप करायचं, मला पैसे सांग, तो म्हणतो 15,000 पर एकर. आणि तुम्ही समजा जर एक 20 लोक गेला म्हणला हो आम्हाला 100 एकर करायचे, बोल, मग तो म्हणतो 13,000 एकर. मग त्याचा अर्थ गट शेतीचा फायदा काय की तुम्हाला जर काही गोष्टी दुकानाकडनं घ्यायच्या असेल ना, ते एका कंपनीकडनं घ्यायच्या असतील तर तुम्हाला ते थोडंसं त्याच्याशी निगोशिएशन करता येतं. तो तुम्हाला गट शेतीचा फायदा आहे. दुसरं, तुम्ही जेव्हा ग्राहक असता एकटा गेला त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही 10 शेतकरी 20 शेतकरी एक गट शेती म्हणून गेला तर तिथं कुठे ते ग्राहकाला तुम्हाला सांगताय अरे बाबा खरंच आम्ही करतो, अशी बघ 100 एकर याच्यात आम्ही काय हे पिकं घेतली आहे, त्याचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो. त्यामुळे गट शेती करणं मला असं वाटतं की योग्य आहे. त्याच्यानंतर आपण इन्शुरन्सचा बोलला, मी तुम्हाला सांगितलं, पण इन्शुरन्स करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो आपल्या हक्कासाठी भांडणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण भांडत आहात, आपण अतुल जे असतील इथं सर्व जे आपले पदाधिकारी आहेत, आपल्या विचाराचे लोक आहेत, सर्व मान्यवर आहेत, यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण भांडत असताल. पण जे झालंय ते चुकीचं झालं. आपण इन्शुरन्स काढला तरी आपल्याला त्याचे पैसे हे मिळाले नाही, त्याचा अर्थ आपल्याला कुठेतरी फसवलंय. आणि उद्या जर आपण इन्शुरन्सच नाही काढला आणि खरंच काय अडचण आली तर आपल्याला कुठे भांडायला पण राहणार नाही. पण म्हणून मला असं म्हणायचं की आता जे काही लोकांचे खास करून द्राक्षांचे जे बागायतदार आहेत त्यांची अडचण मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यासाठी आपल्याला भांडावं लागेल. इफ्को नावाची काहीतरी एक इन्शुरन्स कंपनी, त्याच्याबद्दल इफ्को टोकियो ही जॅपनीज कंपनी, पण इफ्को तुम्हाला फर्टिलायझर माहिती असेल 26 का काहीतरी 10 कोऑपरेटिव्ह आहे, तर त्यांच्याशी आपली चर्चा चालली आहे, त्यांच्याशी बोलणंही चाललंय, प्रयत्न चालले. त्यामुळे ते प्रयत्न आपण सर्वजण करू. पण आपल्या हक्कासाठी कुठलंही हक्क असलं त्यासाठी आपल्या सर्वांना भांडावं लागेल. इन्शुरन्स हे तसं बघितलं तर चांगल्या पद्धतीने जर आपण या शासनाने चालवलं तर चांगलं आहे. 15,000 कोटी कमवायची खरंच काही जरूरत नाही, त्याच्यात ते कमी कमवू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की ती योजना जर चांगल्या पद्धतीने आपण चालवली तर चांगल्या पद्धतीने चालू शकते. अजून काय प्रश्न? बीटाबद्दल मी पवार साहेबांवर स्वतः युरोपला गेलेलो. पवार साहेबांचं म्हणणं काय की आता दुष्काळ मध्ये आधी येतो, त्याच्यामध्ये आपला शेतकरी फळफळून जातो. ऊसाचं पीक कसं आहे, जर अडचणी घेतलं तर 18 महिन्याचं आहे आणि समजा आपण एक 12-13 महिन्याचं पण एखादं पीक आलं सुरू असेल तर आता त्याच्यामध्ये समजा आपण घेत असताना मग जर 5 महिन्यात एखादं पीक जर येत असेल, आता 5 महिने कधी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला त्याची पेरणी करावी लागते. ऑक्टोबर महिन्यानंतर 5 महिने ते टिकू शकतं. मग शेतकऱ्यांनी त्याला ऊसाबरोबर लावता येईल का, ते येऊ शकतं. वेगळं लावता येईल का, तेही येता येईल. आणि दुसरं, आपल्या परिसरात तशी परिस्थिती नसेल पण आमच्या परिसरामध्ये जिथं नदी आहे मोठमोठ्या, त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे क्षारयुक्त जमीन झाली. बीट जर त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण लावलं तर ते क्षार कमी कमी होत जातात पुढच्या काळामध्ये, त्याचाही फायदा आपल्याला होत असतो. त्यामुळे पवार साहेबांचं आजचं धोरण नाही आहे, तो उद्याचा विचार आहे. आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं, खास करून माझ्या कंपनीला सांगितलं की 100-200 एकराची ट्रायल तू यंदा घे, जी आम्ही घेतली आहे, त्याच्यातून जे निकष येतील त्याच्यात आम्ही अभ्यास करू. नक्कीच मला असं वाटतं की पवार साहेब ज्या पद्धतीने बोलले की उद्याचं पीक आहे ते उद्याचंच पीक आहे आणि भारतामध्ये साखर आपल्याला लागणारच आहे. आज आमचा सत्कार ठिकठिकाणी झाला, आमचं ऑप्शन झाल्यानंतर आमच्या हातात ती साखरच आम्हाला हातात मिळाली. त्यामुळे गोड खायला गेलं तरी साखर आणि लहान मुलं खातात तरी साखर आणि चांगलं झालं तरी साखर. त्यामुळे साखरही मोठ्या प्रमाणात देशात लागणारच आहे. तर ऊसापासून नसेल तर पिठापासून करता येईल का, त्याच्या मागे पवार साहेबांचा अजून एक विचार आहे. कारखाने जे आहेत कोऑपरेटिव्ह असतील आणि प्रायव्हेट, त्याचा अर्धा भाग हा आपल्याला पिठापासून वापरता येतो. त्यामुळे 100 कोटी जर आपण खर्च केला असेल, 50 कोटी हे आपल्याकडे आहे. मग 50 कोटी अधिक जर आपण टाकू शकलो आणि त्याला जर आपण ते जसं मिल असतं तसं एक
सिस्टम असते ती जर आपण लावली तर अर्धा कारखाना आपल्याला अधिकचा वापरू शकतो आणि त्याच्यातून अधिक नफा जो होईल तो शेतकऱ्याला आपल्याला अधिकचा पैसा म्हणून देता येईल असं पवारसाहेबांचा विचार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पवारसाहेब म्हणाले, मी तुम्हाला सांगतो, मला विश्वास आहे की ते पीक नक्कीच पुढचं भावी आयुष्यातलं ते साखरेचं एक चांगलं असं पीक या देशामध्ये आपल्याला ते चांगल्या पद्धतीने त्याचा प्रसार हा आपल्याला करता येईल. या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं 12 जाती बिटाच्या लावल्या आहेत आणि आपल्याकडली जी कृषी विज्ञान केंद्रातली तज्ज्ञ मंडळी तिथे जाऊन त्याचा अभ्यास करतायत. राजेंद्र दादांचं माझं या विषयावर बोलणं झालं. ते म्हणाले की आमच्याकडे ह्याचं उत्पन्न किती येत आहे त्याप्रमाणे आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याच्या लागवडीचं बियाणं, कारण ते बियाणं आहे ना खूप महाग आहे, त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रयत्न करून 6,000 रुपयाला एकरवर बियाणं 6,000 रुपये लागतात. अशा तऱ्हेचे त्या 12 व्हरायटीज आहेत, त्यातल्या कुठल्या चांगल्या आहेत त्याचा अभ्यास तिथं चालू आहे आणि सुदैवाने बारामती केमिके यामध्ये पुढाकार घेते आणि पुढल्या वर्षी निश्चितपणे आपल्या तालुक्यात सुद्धा आपण करण्याचे करता त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ. म्हणजे आंबेगाव, जुन्नर आपला या परिसरामध्ये निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर आपण हे काम चालू करूया. एकच माझाच प्रश्न आहे तुम्हाला दोघांना पण, की तात्या नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आहेत आणि रोहितदादा पवार प्रमुख जरी नसले तरी कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. त्यांनी आता सांगितलं की आपला कल हा विषमुक्त शेतीकडे आहे आणि जैविकच्या ऐवजी ऑर्गॅनिकच्या ऐवजी विषमुक्त केली पाहिजे, काळाची गरज आहे. 100% बरोबर. माझा दोघांना प्रश्न असा आहे की सर्वात जादा औषधं ही द्राक्षाला त्या ठिकाणी मारली जातात आणि भारतामधून सगळ्यात जादा युरोपमध्ये निर्यात होणारा जर कोणता शेतीमाल असेल तर तो द्राक्ष आहे आणि ती रेशोडी फ्री जातात. तर याच्याकरता कोणती औषधं कोणत्या वेळी मारली पाहिजे याचं काम आजपर्यंत पूर्ण झालेलं आहे. त्याप्रमाणे शेतकरी शेड्यूल तयार त्यांचा असतो आणि कोणतं औषध कधी मारावं हे शेतकऱ्यांना माहिती आहे. परंतु तुम्ही दोघे प्रमुख आहे आणि रेशोडी फ्री लोकांना मिळालं पाहिजे याकरता कृषी विज्ञान केंद्राने आतापर्यंत फ्लावर असेल किंवा टोमॅटो असेल याबाबत शेतकऱ्यांनी कोणती औषधं कधी मारावं यासाठी तुम्ही काय काम केलं? म्हणलं ना मी स्टार्टिंगलाच की मी शेतकरी नाही, आता शेतकरी बोलायला लागले बघा, तिथून चेअरमन नाही बोलले. आता कसं आहे, आज जर विषमुक्ताबद्दल आपण बोलायचं झालं तर गेल्या 5 वर्षापूर्वी याच्याबद्दल कोणी बोलत नव्हतं. आज जर बोलायला गेलं तर बरेचसे उदाहरणं दिली जातात. म्हणजे पंजाबमध्ये गेल्यानंतर तिथं अशी एक्सप्रेस तिला म्हणतात कॅन्सर एक्सप्रेस म्हटलं जातं. आज जर तुम्ही पुण्यामध्ये जावा, मुंबईमध्ये जावा, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेव्हा जेव्हा तो अभ्यास केला गेला त्यानंतर कळालं की आपल्या जे हे असेल म्हणजे फ्लावर असेल नाही तर कुठली भाजीपाला असेल त्याच्यावर जे औषध मारलं जातं त्याचा कदाचित तिथं पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकत असेल असं लोकांचं म्हणणं आलं. हे बघा, जर आर्थिकदृष्ट्या विचार करायचं झालं, एक शेतकरी म्हणून मी विचार करत नाही. आता विषमुक्त जे अन्न आहे त्याचं मार्केटिंग कोण करतंय? तुम्ही सांगता म्हणून पेपरवाले करतायत का? नाही करत. मग कोण सांगते म्हणून करतंय? कदाचित हॉस्पिटलवाल्या कंपन्या असतील, नाहीतर हा शहरामध्ये प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात वाढतोय म्हणून ते मीडियावाले तिथं बसून तिथं आता विषमुक्त शेती याचा ते आता प्रसार तिथं मोठ्या प्रमाणात करतात. आता ह्याच्यामुळे प्रसार झाल्यामुळे काय झालं, तिथे असणारा जो ग्राहक आहे, अरे हे काय असतं, अरे असलं औषध मारतात का, एवढं औषध मारतात का, असं तिथं आता चर्चा मोठ्या प्रमाणात चालली. मला तर काय वाटतच नाही. पण जेव्हा माझा लहानसा मुलगा नाही तर मुलगी माझ्या समोर दिसते आणि माझ्या डोक्यात जेव्हा येतं विषमुक्त, तेव्हा मला त्यांच्याकडे बघून भीती वाटते शहरामध्ये राहतो म्हणून. त्याचा अर्थ की कुठंतरी आता लोकांचा विचार हा त्या दिशेने चाललाय. आता जर त्या दिशेने एखादी गोष्ट चालली असेल तर आर्थिकदृष्ट्या आपण तयार राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मार्केटिंग जर कोणी तुमच्यासाठी करत असेल, तुम्हाला फक्त काय सांगायचं, हे विषमुक्त आहे. त्याला कारण काय, केव्हीके सांगता येणार तर कुणीतरी सर्टिफिकेशन केलंय या पद्धतीचं कारण. आता ते चेअरमन साहेब म्हणतात त्यालाही कारण आहे की आता काही रोग, जसं की बीटच्या बाबतीत सांगायचं झालं, त्याला जे काही रोग लागतात त्याला एक विशिष्ट औषध लागतं. आता ते औषध
हे भारतामध्ये अलाउड नव्हतं, पण काही दिवसांपूर्वी त्यांनी अलाव केलं. हे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, भारतात वापरलं जात नव्हतं. पण त्याचं जे सायकल बघितलं, ते जे अन्न आपण खातो त्याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट तसा येत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की जे रोग फ्लावरमध्ये असतील आणि ज्याच्याबद्दल हे म्हणतात की त्याला औषध मारल्याशिवाय फ्लावर टिकूच शकत नाही, तर ते रोग त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय हे नक्की KVK लेवलला असेल, नाहीतर ज्या कंपनी असतील ऑर्गॅनिकवाल्या, ज्या ऑर्गॅनिक फर्टिलायझर नाही तर ऑर्गॅनिक औषधं करतात, त्यांनी तो शोध लावावा. पण मी तुम्हाला सांगतो, ग्राहक म्हणून नाहीतर एक व्यावसायिक म्हणून, एक मार्केटिंग अँगल म्हणून उद्या जाऊन आपल्याला विषमुक्त अन्न हे बनवावंच लागेल आणि त्यालाच मार्केट राहील. त्यामुळे आपण त्यासाठी तयार राहणं, त्याच्यासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागतील. KVK म्हणून असेल, नाहीतर समजा सामाजिक काम करणारे लोकांमुळे, त्यामुळे कष्ट हे घ्यावे लागतील. काही गोष्टींवर उपाय निघाले असतील, काहींवर निघाले नसतील. ज्याच्यावर नाही निघाले त्याच्यावर काम करणं तितकीच जबाबदारी आमची पण आहे. ते नक्कीच आम्ही KVKच्या माध्यमातून त्याच्यावर काम करू. हॅलो रोहित दादा, आम्ही व्यापारी मंडळी या ठिकाणी आहोत. आपणा म्हणजे रोहित दादांचं आणि विवेक पाटलांचं या ठिकाणी आम्ही सर्व स्वागत करतो. या ठिकाणी माझे 2 प्रश्न आहेत. प्रामुख्याने जुन्नर तालुका जो आहे हा पूर्ण ॲग्रिकल्चर बेस आहे. या ठिकाणी GMRTचा एक मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळं कारखाने या ठिकाणी नाही आहेत आणि साधारणतः 3.5 ते 4 लाख लोकसंख्या या ठिकाणी आहे. तरुण वर्ग 40,000 आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन तालुक्यामध्ये करण्यासाठी या ठिकाणी बारामती आणि जुन्नर तालुका हे जर दोन्ही, जसं बारामती फॉरेन कोलॅबोरेशन करतं आणि त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जनरेशन करतं, तसं जर बारामतीने जर जुन्नर तालुक्याला अतुल शेठच्या माध्यमातून जर एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी, जसं तुमच्याकडे टेक्स्टाईल पार्क आहे की जिचं पोल्युशन होत नाही, आपल्याकडे GMRT प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट येत, त्या प्रोजेक्टमुळं इंडस्ट्री येत नाही, कारण इंडस्ट्रीमध्ये DC मोटर वापरली जाते, त्यांना AC मोटर लागतात, कारण AC मोटरचे जे रेडिएशन्स आहेत ते त्याला अफेक्ट करत नाही. तर माझं एक असं साधारण आपल्याला एक सूचना आहे की जुन्नर तालुक्यामध्ये जर चांगले प्रोजेक्ट अतुल दादा आणि आपल्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले, तर या ठिकाणी लोकांना 10 ते 12,000 एम्प्लॉयमेंट या ठिकाणी जनरेशन होईल. आणि ही जी लोकं आहेत, 6 एक कॉलेज आहेत आपल्याकडे इंजिनिअरिंगची आणि डिप्लोमाची, ती डिग्र्या घेतात आणि शेती वगैरे करतात. तर त्या टेक्नॉलॉजीला या ठिकाणी चालना मिळेल. तर यासाठी काही आपण जर प्रयत्न केले तर अतिउत्तम राहील. माझ्याकडून आपल्याकडून या उत्तराची अपेक्षा आहे की आपण काय करू शकता.